माझे नाव शंकर आहे. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. मला एक 8-9 वर्षाची मुलगी होती. 3-4 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण मित्राच्या वाईट संगतीमुळे मला दारूसारखे व्यसन जडले. त्यामुळे मी माझ्या बायकोसोबत रोज भांडण करत असे. तिला मारहाण करत असे. या सगळ्याला कंटाळून ती माझ्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी राहत होती. माझ्या बायकोने आणि आईवडिलांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचंच ऐकत नव्हतो. एक दिवस मी माझ्या मित्रासोबत शेतात पार्टी करत होतो. माझी मुलगी तिथे आली. मी तिला एका झाडामागे लपायला सांगितले. थोड्या वेळाने मी तिला शेतात सर्व ठिकाणी शोधलं, पण ती मला सापडली नाही. शेवटी मी घरी आलो. घरी आल्यानंतर घरचं वातावरण काही वेगळंच होतं. माझी मुलगी अशा अवस्थेत होती की मी बघू शकत नव्हतो. तिच्यासोबत काय घडलं हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळचे 10 वाजले होते. मी नुकताच उठलो होतो आणि चहा घेत होतो. रात्री मित्राबरोबर दारू पिऊन उशिरा घरी आलो होतो. एकदम घराबाहेर गाडीचा आवाज आला. मी पाहिले तर बाहेर एक गाडी दिसली. ती गाडी माझा मेहुणा रमेशची होती. आत कविता म्हणजेच माझी बायको, रमेश आणि सासू सासरे होते. कविता गाडीमधून रडत उतरली. मी लगेच हातातील अर्धा संपलेला कप खाली ठेवला आणि घराच्या मागच्या दारातून बाहेर पळ काढला. कविताने आणि रमेशने मला खूप हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. माझे आणि कविताचे 10 वर्षापूर्वी लग्न झाले होते. आम्हाला एक मुलगी झाली. तिचे नाव श्रद्धा. ती 2 वर्षाची झाल्यावर म्हणजेच लग्नाच्या 3 वर्षापासून आमच्यात खूप भांडण व्हायला लागली होती. मी वाईट मित्रांच्या संगतीत लागल्यामुळे रोज दारू पित होतो आणि घरी येऊन कविताला मारत असे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असे. म्हणून गेल्या काही वर्षापासून कविता श्रद्धाला घेऊन माहेरी राहत असे. कविता आणि माझ्या घरच्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या वाईट मित्रांची संगत सोडायला सांगितले, पण मी कधीच कोणाचे ऐकले नाही. कविता अधूनमधून असे श्रद्धाला आणि घरच्यांना घेऊन मला समजायला येत असे, पण माझा स्वभाव तसा नव्हता. मी कविता आली की तिचे किंवा तिच्या घरच्यांचे कधीच ऐकून घ्यायचो नाही. नेहमी उलटी उत्तरे द्यायचो किंवा दुर्लक्ष करायचो आणि घरातून पळून जायचो. कविताचे माझ्यावर खूप प्रेम होते. तिला माहिती होते की मी वाईट मार्गाला लागलो आहे, म्हणून तसे वागत आहे. कारण लग्नाच्या 2 वर्षापर्यंत मला वाईट संगत नव्हती लागली. तेव्हा मी कवितावर खूप प्रेम करत असे. तिची खूप काळजी घेत असे. तिला नेहमी हवं नको ते बघत असे. माझ्या आईवडिलांची सुद्धा खूप काळजी घेत असे. गावात सर्व लोक मला खूप चांगलं म्हणत असत. पण नंतर मी गावातील काही वाईट लोकांशी मैत्री केली आणि मग वाईट सवयी लागल्या आणि माझा स्वभावच बदलून गेला. माझे श्रद्धावर खूप प्रेम होते. मी नेहमी तिच्यासाठी कपडे आणि खेळणी आणून ठेवत असे. कधी कविता आल्यावर तिच्याबरोबर पाठवत असे किंवा कोणाच्या तरी हाताने ते श्रद्धासाठी पाठवत असे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कवितेला पूर्ण विश्वास होता की एक दिवस ती मला बदलून दाखवेल. माझे हे असे नेहमीचेच होते. सुरुवातीला कविता आणि तिच्या घरचे समजवायला आले तर मी ऐकून घेत असे, पण आजकाल त्यांना संपूर्ण टाळायला लागलो होतो. मी शेताकडे निघून जायचो आणि कविता परत घरी जाईपर्यंत शेतातच झाडाखाली बसून मित्रासोबत दारू पित बसायचो. आजही मी तसेच करणार होतो. जाता जाता अचानक मला बाबा, ओ बाबा अशी हाक ऐकू आली. मी पटकन वळून पाहिले तेव्हा मला श्रद्धा दिसली. मी तिला म्हणालो, तू इकडे काय करतेस बाळ? घरी जा, मला काम आहे. ती म्हणाली, बाबा मला माहिती आहे तुम्ही आईला बघून दूर जाता, पण मला तरी असे करू नका. मला तुमची खूप आठवण येते. हे ऐकून मी श्रद्धाला जवळ घेतले आणि तिला घेऊन शेतात वेळ श्रद्धासोबत घालवायचा ठरवले. कारण एक बाप म्हणून मी तिच्यासोबत हवा तेवढा वेळ घालवत नव्हतो. मी तिला शेतात घेऊन आलो आणि तिला झाडावर बसवले आणि तिला विचारले, बाळा तुला काय मजा करायची आहे सांग, आपण करूया. श्रद्धा म्हणाली, मला तुमच्यासोबत खूप खेळायचे आहे बाबा. मी लगेच तयार झालो. मी तिच्यासोबत खूप खेळलो. तिला बोरे चिंचा खायला दिल्या. तिला बैलगाडीमध्ये बसवले आणि मग दोघे गप्पा मारत होतो. माझी मुलगी मला म्हणाली, तुम्ही आईला त्रास का देता? आई सारखी रडत असते. मी म्हटलं, तसे नाही आहे बाळा, मी मुद्दाम त्रास नाही देत तिला. आम्ही काही दिवसांनी येऊ हा एकत्र राहायला. आता तू सांग बरं, तुला काय करायचं आहे अजून? ती म्हणाली, तुम्ही माझ्याशी इतकं चांगलं वागता तर मग आईशी का नाही? तिच्यासोबत पण असंच वागत जा ना, ती पण खूप आनंदी राहील. हे ऐकून मी शांत झालो. मला कळत होते की मी चुकतोय, पण मला समजत नव्हते की आपली चूक कशी सुधारावी. आणि वाईट संगतीमुळे आणि दारूमुळे मी पुन्हा पुन्हा तसेच वागत होतो. श्रद्धा म्हणाली, माझ्या सर्व मैत्रिणीचे आईबाबा एकत्र राहतात. मला ते नेहमी विचारतात की तुझे बाबा कुठे आहेत, ते सोबत का नाही राहत? मलाही तुमच्यासोबत राहायचं आहे. मी म्हटलं, मग ये इकडे राहायला, तुला इकडे तालुक्याच्या इंग्रजी शाळेत टाकतो. श्रद्धा म्हणाली, बाबा मी एकटी नाही येणार, आईलाही घेऊन येणार, तुम्हाला माहीत आहे. मी आणि माझी मुलगी श्रद्धा एकमेकाकडे पाहत राहिलो. मग मीच एकदम नजर फिरवली. थोड्या वेळाने श्रद्धा म्हणाली, मी आईला खूप वेळा एकट्यात रडताना पाहिलं आहे. तिला गरज आहे बाबा तुमची. मी एकदम म्हणालो, मलाही गरज आहे तिची. मलाही कविताची खूप आठवण येते.
मला सुद्धा पहिल्यासारखे जीवन जगायचे आहे, तिच्यासोबत आणि तुझ्यासोबत सुद्धा. माझ्या डोळ्यात एकदम पाणी आले आणि मी शांत झालो. श्रद्धा म्हणाली, बाबा मग तुम्ही हे सगळं दारू पिणे, वाईट लोकांशी मैत्री करणे सोडून का नाही देत? मी म्हणालो, मी खूप प्रयत्न केला आहे, पण माझ्याकडून दारू सुटत नाहीये. मलाही कळतंय की मी चुकीचं करतोय. बायकोशी भांडलो, तिला मारले. इतकी गोड सोन्यासारखी लेक आहे, त्यांच्याबरोबर आयुष्य जगायचे तर हे असं करतोय. मी म्हणालो, मला माहिती आहे बाबांनी आणि मी जी कमावलेली प्रतिष्ठा आहे ती मी सर्व घालवली आहे. गावात आज मला काहीच मान नाही आहे, पण मी आता ह्यात पूर्ण अडकलो आहे. श्रद्धा म्हणाली, बाबा तुम्हाला सगळं कळतं आहे, तर मग तुम्ही या सगळ्यातून बाहेर का नाही येत? मी म्हणालो, मी खूप प्रयत्न केले आहेत, आता मी थकलो आहे. आता असे वाटते की हे दलदलीत अडकलो आहे. श्रद्धा म्हणाली, बाबा तुम्ही सर्व करून थकला आहात. नक्कीच एक धक्का तुम्हाला बाहेर काढेल. कदाचित तो धक्का खूप मोठा असेल आणि तुम्ही त्याला कसे सहन करणार? मी म्हणालो, जर त्या जोराच्या धक्क्याने माझी दारू सुटणार असेल तर मी नक्की तो स्वीकारायला तयार आहे. श्रद्धा म्हणाली, तुम्ही नक्की त्यानंतर दारू सोडून देणार ना? तुम्ही नक्की परत पहिल्यासारखं आईसोबत आजी आजोबांसोबत छान वागाल ना? मी म्हणालो, नक्की वागेन मी माझी राणी. मला पण माझं आयुष्य पहिल्यासारखं जगायचं आहे, एकदम छान. आई वडिलांच्या मनात चांगलं बनायचं आहे. मला आपल्या गावात मानाने जगायचं आहे. मी नक्की पहिल्यासारखे वागेन. मी पाणवलेल्या डोळ्याने श्रद्धाकडे पाहिले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शेताकडे पाहत राहिलो. काही वेळ दोघेही शांत बसलो. थोड्या वेळाने मी श्रद्धाला जवळ घेतले आणि म्हणालो, आज मला एक गोष्ट लक्षात आली. श्रद्धाने लगेच विचारले, काय बाबा? मी म्हणालो, माझी मुलगी आज खूप मोठी झाली आहे, अगदी मोठ्या मुलीसारखी बोलत आहे. पण मला वाईट या गोष्टीचे वाटत आहे की मी तुझ्याबरोबर जास्त वेळ घालवला नाही. तुला माझ्याजवळ माझ्या मांडीवर झोपवले नाही, खांद्यावर बसून शेतात नेले नाही. तुला एक मुलगी म्हणून एक बाप जो करतो ते मी काहीच करू शकलो नाही. मला या गोष्टीची खूप लाज वाटत आहे. मला तुला मोठं होताना पाहायचं होतं, पण आज मला हे कळले की मी हे आता कधीच नाही करू शकणार, कारण माझी मुलगी आता खूप मोठी झाली आहे आणि मी हे सगळं बघू शकलो नाही कारण मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. श्रद्धाने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, काही हरकत नाही बाबा, तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी. आता मला फक्त एकाच गोष्टीची वाट पाहायची आहे, तो धक्का कधी तुम्हाला लागेल आणि तुम्ही कधी पहिल्यासारखे वागाल. श्रद्धा थोड्या वेळाने म्हणाली, बाबा एक वचन अजून द्याल का तुम्ही? मग मला अजून चांगलं वाटेल. मी एकदम म्हणालो, हो दिलं वचन. श्रद्धा म्हणाली, बाबा एकदा ऐकून तर घ्या माझं पूर्ण. मी मान हलवली आणि तिला बोलण्यास सांगितले. श्रद्धा म्हणाली, बाबा तुम्ही जे माझ्याशी वागला आहात ते माझ्या भावांसोबत किंवा बहिणीसोबत तर नाही ना वागणार? श्रद्धाच्या या वाक्यावर मी चक्रावून गेलो. मला कळेना हे काय बोलते आहे श्रद्धा. ती पुढे म्हणाली, बाबा मला तुमची खूप गरज होती, तेव्हा तुम्ही तिथे नव्हता. मी माझ्या मित्रमैत्रिणीचे बाबा बघत होते. ते कसे त्यांच्या मुलामुलीजवळ राहतात, त्यांना हवं नको ते पाहतात, त्यांच्या आईवर खूप प्रेम करतात, मारत नाहीत, त्रास देत नाहीत, आजी आजोबांशी छान वागतात, त्यांची सेवा करतात. पण माझ्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. आता त्यांच्याबरोबर असं नक्की करू नका. आम्हाला तुमची खूप गरज होती, पण तुम्ही दारू आणि वाईट मित्रांच्या संगतीमध्ये अडकला होता आणि गरजेच्या वेळी आमच्या जवळ नव्हता. माझ्या मुलीचं बोलणं ऐकून मी पाणावलेल्या डोळ्यांनी आणि चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक भाव घेऊन तिच्याकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने भानावर येऊन म्हणालो, श्रद्धा मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की कोणीतरी वयाने मोठी व्यक्ती माझ्याशी बोलते. अगं 8-10 वर्षाची तू किती समंजसपणे बोलत आहेस. एकदम तुझ्या आईची आठवण आली. ती सुद्धा माझ्याशी अशीच बोलायची. एकदम आईवर गेलीयस. मी श्रद्धाला कडकडून मिठी मारली. श्रद्धाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आले. थोडा वेळ दोघेही तसेच मिठी मारून बसलो होतो. श्रद्धा म्हणाली, बाबा एक शेवटच्या वेळेस आपण लपंडाव खेळायचा? मी म्हणालो, शेवटच्या वेळेस आपण रोज खेळूया लपंडाव. श्रद्धा म्हणाली, नाही बाबा, तुम्हीच म्हणालात ना की मी आता मोठी झाली आहे, आता परत नाही खेळता येणार मला लपंडाव. मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, जशी तुझी इच्छा बाळा. श्रद्धा म्हणाली, बाबा मी लपणार, तुम्ही मला शोधायचं. मी मान हलवली आणि झाडाच्या मागे राज्य द्यायला गेलो. मी 10, 20, 30 म्हणतच होतो तितक्या श्रद्धा तिकडे पळत आली आणि तिने मला कडकडून मिठी मारली. मला एकदम कळलेच नाही. मीही तिला मिठी मारली. श्रद्धाच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला म्हणालो, ए बबड्या असं रडायचं नाही हा, मी आहे ना, तू म्हणशील तेव्हा तुझ्याजवळ येईन हा मी. तुला कशाचीच कमी पडू देणार नाही मी, तुला काहीही होऊ देणार नाही मी. मग श्रद्धा रडतच मला म्हणाली, बाबा तुम्ही नक्की असं कराल ह्याची मला खात्री आहे. तुम्ही आम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही आणि काहीच नाही होऊ देणार. मी श्रद्धाला म्हणालो, मी यापुढे असं नाही करणार. मी तुला शब्द दिला आहे. आता जा लपून बस, मी तुला शोधतो.
परत म्हणू नकोस की मी तुला लपायला वेळ नाही दिला आणि मी झाडाच्या मागे राज्य द्यायला गेलो. थोड्या वेळाने मी येतोय, तुला शोधून काढतो असे म्हणत मी श्रद्धाला शोधायला निघालो. मी तिला शेतातील छोट्या झाडावर शोधले, मोठ्या झाडांच्या मागे शोधले, विहिरीजवळील मोटार खोली शोधले, पण श्रद्धा काही दिसत नव्हती. खूप वेळ झाला पण मला यश येत नव्हते. मी आता खऱ्या अर्थाने हतबल झालो होतो. मी श्रद्धाला हाका मारल्या. मी इथे खेळात हरलो म्हणून पण सांगितले, पण श्रद्धाचा पत्ता नव्हता. 1-2 तास होऊन गेले पण मला श्रद्धा सापडलीच नाही. मी रडकुंडीला आलो. मी आता घरी जायचे ठरवले. घरी जाऊन 1-2 जणांना घेऊन श्रद्धाला शोधायचे ठरवले. तिला काही झालं तर नाही ना ह्याची मला खूप चिंता लागली होती. मी पळतच घरी गेलो. घरी गेल्यावर तिकडचे चित्रच वेगळे होते. घरी अंगणात सर्व लोक जमले होते. मी पळत बाबांकडे गेलो. बाबा रडत होते. म्हणाले की ते मलाच सकाळपासून शोधत होते. त्यांनी काही लोकसुद्धा पाठवले होते शोधायला, पण तू सापडलाच नाही. मी हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. मी त्यांना शेतात झालेला सर्व प्रकार सांगितला. बाबांना आणि घरच्यांना काहीच कळत नव्हते. माझे बाबा एकदम खुर्चीमध्ये बसले आणि सर्वजण रडायला लागले. 1-2 मिनिटे कोणीच काही बोलले नाही, फक्त रडत होते. शेजारी राहत असलेला माझ्या मित्राने खांद्याला धरून मला अंगणातून घरात नेले. तिथे आत माझी आई, बायको आणि इतर बायका रडत होत्या आणि सर्वांच्या मध्ये पाहिलं असता मला तिथे श्रद्धा निजलेली दिसली आणि सर्वजण रडत होते. श्रद्धा हे जग सोडून निघून गेली होती. मला हे सर्व काय होतंय काहीच कळत नव्हते. मी श्रद्धाकडे पाहत राहिलो होतो आणि सुन्न पडलो. माझा शेजारील मित्र रोहितने मला बाजूला नेले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. कविताच्या घरी काल रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. श्रद्धा आणि कविता पलंगावर झोपल्या होत्या. रात्री अचानक श्रद्धाच्या पायाला एक विषारी सापाने दंश केला. ती बिचारी उठली आणि आईला सांगितले की तिच्या पायाला काहीतरी चावले आहे आणि दुखतंय पण. कविताने तिला तेल लावून दिले आणि झोपायला सांगितले, पण थोड्या वेळाने परत श्रद्धाने सांगितले की तिला पायाला दुखतंय. तर कविताने पाहिले असता श्रद्धाचा पाय हिरवा निळा पडला होता. तिने लगेच आईबाबांना उठून दाखवले. रमेश तिचा भाऊ शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. त्यांनी लगेच डॉक्टरकडे जाण्याचे ठरवले. कविताचे बाबा एका पायाने अधू होते, त्यामुळे त्यांना होईल तितकी मदत नाही करता आली. त्यांनी शेजारच्यांना बोलवले आणि डॉक्टराकडे तिला घेऊन गेले. डॉक्टरने सर्व तपासून त्यावर इलाज करण्याचा खूप प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. ते श्रद्धाला वाचू नाही शकले. सापाचे विष तिच्या शरीरामध्ये सर्वत्र पसरले होते. जर मी सोबत असतो तर कदाचित श्रद्धाला लवकर दवाखान्यात नेऊन वाचू शकलो असतो. श्रद्धा पूर्ण वेळ बाबा बाबा म्हणून हाका मारत होती. तिला बाबांना भेटायचे होते. ती सारखं म्हणत होती की तिला बाबांकडे जायचे आहे. बाबा तिला काही नाही होऊ देणार, पण ते नाही होऊ शकले आणि त्या बिचारीने तसाच जीव सोडला. घडलेला सगळा प्रकार मला कळला होता. सकाळी भेटलेली श्रद्धा नसून तिची आत्मा होती आणि ती जी बोलली ते सर्व माझ्या कानात वाजत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी श्रद्धाजवळ गेलो आणि तिला मिठी मारली आणि खूप जोरात हुंबरडा देऊन रडलो. सर्वांनी मला सावरले आणि श्रद्धावर अंतिम संस्कार केले. आज श्रद्धाला जाऊन 3 वर्षे झाली. मला आणि कविताला पुन्हा एक मुलगीच झाली. मी आता एकदम बदललो होतो. आता माझ्या आई वडिलांची, कविताची आणि मुलीची म्हणजेच प्राजक्ताची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेत असे. दारू आणि वाईट संगत मी केव्हाच दूर केले होते, कारण मला हवा तो धक्का श्रद्धाच्या जाण्याने मिळाला होता. मी केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळाली होती आणि जाणीवही झाली होती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.